ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णू सहस्त्रनामाची संथा घेत आहोत. कालपर्यंत आपले 24 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज आपण 25व्या श्लोकापासून सुरुवात करूया. आवर्तनो निवृत्तात्मा. आवर्तनो निवृत्तात्मा. त जास्त आहे. निवृमध्ये जो खालचा ऋकार आहे त्याच्यानंतर तला त लागले, पुन्हा मलाही त लागलेला आहे. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः. संवृत संप्रमर्दनः. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः. संवर्तको वह्नि. संवर्तको वह्नि. रणिलो धरणीधरः. रणिलो धरणीधरः. संवर्तको वह्नि. रणिलो धरणीधरः. नंतर सला स लागलेलं आहे. तर स नंतर अक्षर शब्द झाला की लगेच यायला पाहिजे. अस. स लंगडं आहे, स्वर नसलेलं आहे. स असं येत नाही म्हणून मग झालं संवर्तको. आता इथं जे अक्षर आहे व नंतर तर न आणि वेलांटी. वह्नी. हला न लागलेलं आहे, खाली पोटामध्ये लावलेलं आहे न. वह्नी म्हणून न वेलांटी वह्नी. संवर्तको वह्नी. रनिलो धरणीधरः. सगळा श्लोक. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दनः. संवर्तको वह्नि रणिलो धरणीधरः. या श्लोकातलं पहिलं नाव आहे आवर्तन. कशाचं आवर्तन करतो आम्ही? आम्हाला आवर्तन शब्द माहिती आहे. पारायण, पुन्हा पुन्हा करणे, फिरवणे, चाक फिरवणे. तसं सृष्टीचक्र पुन्हा 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 फिरत राहतो. पुन्हा 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 आवर्तन करत राहतो. अहो बाहेर जाऊ द्या असं म्हणलं जातं की आमची ब्लडची एक सायकल आहे. किती दिवसानं पुन्हा ब्लडचा स्वच्छ होऊन पुन्हा एकदा येईल. म्हणून म्हणतात की काही गोष्टी 21 दिवस करायच्या की सवय लागते. एक सर्कल आहे आमच्यात पूर्ण होणार. रक्तामध्ये शुद्धता आणायची म्हणजे हे जे सगळे तर रस रक्त मांस ह्याच्यामध्ये आणायचे. तर प्रत्येकाचं एक विशिष्ट दिवसाचं सर्कल आहे. एक पूर्ण वर्तुळ आहे. कोण करतं? ब्लड सायकल आहे. कोण करतं पूर्ण? मी. माझंच रक्त आहे. मी करते का ब्लड सायकल माझी पूर्ण? तर अशी प्रत्येक सायकल, प्रत्येक चक्र, प्रत्येक आवर्तन जो पूर्ण करतो जगासाठी त्याचं नाव आहे आवर्तन. आणि साध्या भाषेत आम्ही बरोबर अर्थ पाहिला तर संसार चक्राला फिरवणारा. पुढचं नाव आहे निवृत्तात्मा. सगळं करतो. हे फार नाव विशेष आहे नाही का? सगळंच करतो, सगळ्यामध्येच आहे, पण कशात लिप्त नाही. सगळ्या उपाधीपासून अलिप्त आहे. आता माझ्यात आहे, तुमच्यात आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे, वस्तूत आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे. सगळ्यात तो आहे, पण सगळ्यापासून अलिप्त आहे. मला कळतच नाही हे काय, म्हणजे कसं असेल बाबा हे काय शक्ती अद्भुत आहे. काय ईश्वराला म्हणायचं? एवढं एक नाव बघा, निवृत्तात्मा. अहो होत नाही आम्हाला. एक चमचा माझा जर मला सापडला नाही तर काय जीवाची होईल घालमेल घालमेल घालमेल. पण हा सगळंच त्यांनी नटलेलं आहे, पण तरी निवृत्तात्मा आहे. कशाला लागून नाही, कुठली उपाधी नाही, कशात चिकटून नाही. पुढचं नाव आहे संवृत्त. जो अविद्येनं किंवा मायेनं झाकल्या गेलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर नाही बरं का इथं जो अर्थ आहे. तर माझ्यामध्ये जे आहे आत्मस्वरूपात, हे माझ्या अविद्येनं, मला पडलेल्या मायेनं हा झाकलेला आहे. म्हणून ईशावास्य उपनिषद असं सांगतं, हिरण्मयेन पात्रेन सत्यस्या भेदम हा. म्हणजे सोन्याचं भांडं आहे, यात ईश्वर आहे, सत्य आहे, पण हे एका कपड्याने झाकून टाकलं आहे सगळं. हा आमच्यावरचा पडदा आहे. आमच्यामध्ये जे आत्मस्वरूप ईश्वराचं आहे
त्याच्यावर पडदा आहे, अविद्येचा आहे, मायेचा आहे. त्याच्यामुळे तो कळतच नाही माझ्यात असूनसुद्धा. कुठं वाटतं? असं जर वाटलं असतं तर मी वाईट वागलेच नसते, मी चुकीच्या गोष्टी केलेच नसते, मला त्याच्याविषयी प्रेम राहिलंच असतं जर का मला ईश्वर कळाला. म्हणून ईश्वर कळणे, बाहेर पूजा करणे नंतरची गोष्ट आहे, आधी त्याच्यावर इतका जास्त प्रगाढ विश्वास पाहिजे. हे सगळं ज्याच्यामुळे होतं आहे. चालते. फक्त का कळत नाही? लोक म्हणतात देव दाखवा. अरे देव दाखवायला तुलाही काहीतरी पाहिजे की नाही? तुझ्याजवळ त्या गोष्टी पाहिजेत, तुझ्यात ती परिपूर्णता पाहिजे, तुझा तो विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि असं का राहत नाही? तर संवृत्त आहे हा आमच्याच वाईट गोष्टींनी, या अविद्येने आणि मायेने झाकलेला आहे. संप्रमर्दन पुढचं नाव आहे. रुद्राच्या रूपात किंवा कालाच्या रूपात हा सगळ्याचं मर्दन करतो. प्रलयकाळीच करतो का? नाही, ठेचतो. तुम्ही पहा, एवढं महाभारताचं युद्ध झालं, सगळ्याला ठेचून काढले. श्लोक बघा काय काय सांगतो तो. चावून खाल्ले, दातामध्ये अडकलेले आहेत. काळ इतका कराल विक्राळ आहे. 11वाच अध्याय पुन्हा बघा. चूर्ण तैरोत्तमांगैही म्हणतो तो. चूर्ण केलं आहे, दाढीत अडकलेलं आहे. म्हणजे काय बिभत्स अकराळ विक्राळ रूप आहे त्याचं ते. संप्रमर्दन. अहसंवर्तक पुढचं नाव आहे. अह म्हणजे दिवस, आपण मागे पाहिले. अहोरात्र म्हणजे दिवस, रात्र. अह म्हणजे दिवस. या दिवसाला प्रेरणा देणारा सूर्यरूपाने आहे, म्हणून दिवस उगवतो. सूर्याला की आम्ही जो म्हणतो सूर्योदय झाला, म्हणजे दिवसाच्या उत्पत्तीला कारण होणारा हा सूर्य, या अर्थाने याचं नाव आहे अहसंवर्तक. नंतर नाव आहे वन्नी, पुढे गेलं आहे. वन्नी म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये हवन केलेली द्रव्य आहेत वाहून नेणारा. सगळ्या देवतेंचं मुख अग्नीला म्हणतात, म्हणून याचं नाव आहे वन्नी. पुढचं नाव आहे अनिल. अनिल म्हणजे वायू. अनल म्हणजे पण पुन्हा अग्नी बरं का, म्हणून अक्षरातली काना मात्रा बिलकुलच चुकायची नाही. अनल म्हणजे अग्नी, अनिल म्हणजे वायू. हा वायुस्वरूप आहे, निवासस्थान रहित आहे, सगळीकडेच आहे ना. याचं कुठं सांगणार घर? या गावात, या ठिकाणी, या कॉलनीमध्ये घर नंबर, हे पत्ता नंबर, तो काहीच नाही. स्थानविरहित आहे. ग्रहण करण्यास घेण्याला कठीण आहे, धरून ठेवायला. आजूबाजूला वायू सगळीकडेच आहे, पण कुठे धरणार आम्ही? प्रचंड हालचाल आहे, स्थिर नाही. म्हणजे एका ठिकाणी अत्यंत स्थिर आहे. किती विरोधाभासी नाव आहेत, पण सगळं तोच आहे. असा जो आहे तो भगवंत. पुढचं नाव आहे धरणीधर. भगवंत शेषाच्या रूपानं ज्यानं धरणी म्हणजे पृथ्वीला धारण केलेलं आहे, म्हणून याचं नाव आहे धरणीधर. हा पुढचा श्लोक पाहू. सुप्रसाद प्रसन्नात्मा, सुप्रसाद प्रसन्नात्मा, विश्वधृग विश्वभुग विभुः, विश्वधृग विश्वभुग विभुः. पहिले 4 अक्षर सोपे आहेत. सुप्रसाद प्रसन्नात्मा. 8 अक्षर एकूण झाले की 1 5 झाला. आता पुढचं पाहू. विश्व ध्रुव इथपर्यंत येईल. आता ग्वी जे अक्षर आहे, या ग्वीला आपण फोडलं आहे, ग आधी घ्यायचं आहे. विश्वधृग, ग आलं ना, विश्वधृग. मग राहिलं वी नुसतं, मग विश्व भुग. पुन्हा ग्वी जे आहे, भू नंतरचं जे ग्वी आहे तेही फोडलं आहे, फक्त ग लंगडं असलेलं अर्धाक्षर आधी घेतलं आहे. विश्वभुग विभुः, विश्वधृग विश्वभुग विभुः, विश्वधृग विश्वभुग विभुः. दरवेळेस दोन्ही ग्वी फोडलेला आहे, ग आधी घेतलेला आहे आणि वी पूर्ण नंतर घेतलेला आहे. विश्वधृग विश्वभुग विभुः. ओळ आता. सुप्रसाद प्रसन्नात्मा, विश्वधृग विश्वभुग विभुः. सत्कर्ता सत्कृतः साधुर, सत्कर्ता सत्कृतः साधुर, जह्नुर्नारायणो नरः, जह्नुर्नारायणो नरः. सत्कर्ता सत्कृतः साधुर, जह्नुर्नारायणो नरः. रफार असंच आहे, मूळ ज्या अक्षरावर आहे त्याच्या आधी घ्यायचं आहे. इथंसुद्धा जसं वन्नीसारखं आहे तसंच इथं हला न लागलं आहे, पण याला रुकार आहे. वन्नीला वेलांटी होती, हला इथं उकार आहे, हुला ह्रस्व उकार. सत्कर्ता सत्कृतः साधुर, जह्नुर्नारायणो नरः. सगळा श्लोक. सुप्रसाद प्रसन्नात्मा, विश्वधृग
विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः. पुन्हा एकदा घेऊ. सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः. पहिलं नाव आहे या श्लोकातलं सुप्रसाद. प्रसाद शब्द आम्हाला माहिती आहे. अपकार करणाऱ्यावरही उपकार करणारा. किती याला शिव्या देऊत, किती देव नाही म्हणूत, काही काही करूत, देवाला जाणार नाही, नमस्कार करणार नाही, दिवा लावणार नाही, काही काही याचं नाव घेणार नाही, तरी सगळं माझं व्यवस्थित चालते. हा त्याचा खरा प्रसाद आहे पहिला. माझं उत्तम प्रसाद देणार आहे की जे केल्यानं पाप जातं आहे, आमचं केलेलं पुण्य लागतं, समाधान मिळतं, आम्हाला आनंद होतो, कल्याण होतात, किंवा इच्छित ज्या ज्या गोष्टी आहेत या माझ्या पूर्ण होतात. या सगळ्या लाभाला आम्ही प्रसाद म्हणतो. आणि प्रसाद स्वरूप भगवंत आहे म्हणून याचं नाव आहे सुप्रसाद. पुढचं नाव आहे प्रसन्नात्मा. प्रसन्न आहे एकदम, अंतःकरण निर्मळ आहे. याच्यामध्ये रज किंवा तम हे दोन्ही दोष नाही. कुठल्या कामना सदा सर्वदा याच्या योगाने आमच्या पूर्ण होतात. पण श्रद्धा भक्ती पाहिजे बरं का. उगीच नाव कोणी घे म्हणल्यामुळे नाही. आणि म्हणून हा प्रसन्नात्मा आहे. म्हणून आम्ही कुठल्याही देवाचं नाव लिहिताना श्रीराम प्रसन्न, श्रीकृष्ण प्रसन्न, श्रीदेवी प्रसन्न, श्री दुर्गादेवी प्रसन्न, जे काही नाव घेत प्रसन्न का लिहितो? अंतःकरण निर्मळ आहे. तुम्ही तितकं ठेवा निर्मळ, प्रसाद लगे पहिला सुप्रसाद तयार आहे. पुढचं नाव आहे विश्वधृक्. विश्वाचं धारण करणारा. विश्व ज्यानं धारण केलेलं आहे. पुढचं नाव आहे विश्वभुग्, म्हणजे विश्वाचं पालन करणारा, धारण करणारा, पालन करणारा, आमच्यात राहून उपभोग घेणारा. विभू, प्रभू म्हणजे थोडक्यात सगुण रूपात दिसणारा. आणि विभू म्हणजे व्यापक आहे, विविध रूपानं नटलेलं आहे. एक नुसतं हेच रूप श्रीकृष्णाचं असं श्रीकृष्ण अवतारात म्हणता येईल. पण ईश्वर परमात्मा जेव्हा म्हणू आपण त्याला, तेव्हा तो सगळ्याच रूपाने नटलेला आहे. म्हणून विभू नाव आहे. सत्कर्ता, सत्कार करणार आहे, चांगल्या गोष्टी करणारा आहे. सत्कृत आहे, ज्याची पूजा केली जाते, ज्याचा सत्कार केला जातो तसा तो आहे. एकमेकाशी संलग्न नाव आहेत दोन्ही. किंवा जे पूजनीय लोक आहेत ते सुद्धा याची पूजा करतात. कारण काय, याचं प्रत्येक कृत्य कार्य सत आहे. पुढचं नाव आहे साधू. साधुर, साधू म्हणजे साधुवाद म्हणलं जातं. साधू म्हणजे सगळं चांगलं. सज्जनपणा, न्यायानं वागणं, खोटं न बोलणं, प्रेम करणं, भूतदया असणं, निर्मळपणा असणं, फार अपेक्षा कशाची नसणं, हे सगळे अर्थ साधू शब्दात येतात. किंवा जे साध्य आहे आम्हाला मिळवायचं, याचं जे साधनरूप आहे, उपादान कारण आहे, हो की नाही, याच्यामुळे तिथपर्यंत जाऊ शकू, हे जे कारणरूप आहे. आपण अवघड शब्द जाऊ दे, उपादान कारण, हे जे सगळं आहे हे तोच आहे. म्हणून त्याचं नाव साधू आहे. म्हणजे साध्यही तोच आहे आणि साधनही तोच आहे. जन्हू म्हणजे जनाचा लय करणार आहे, किंवा अज्ञानी जनाचा त्याग करेल. पण त्याच वेळेस जे चांगले लोक आहेत यांना परमपदाला नेईल, चांगल्या ठिकाणी नेईल, स्वतःजवळ नेईल, चांगल्या मार्गावर ठेवील. यांच्यासाठी सुखप्रसाद असेल, प्रसन्नात्मा असेल. नारायण पुढचं नाव आहे. नार म्हणजे सुरुवातीचं पाणी, ब्रह्मांड तयार होण्याच्या अगोदर. आपण मला वाटते परवाच्या दिवशी पाहिले नासदीय सुक्त. आधी काहीच नव्हतं, मग पाणी आलं. पाहते पुन्हा एकदा तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला ते कळेल की हे जे आद्य जल आहे, ज्या जलामधून हा विष्णू निघाला आहे, या विष्णूच्या बिंबीमधून, नाभीमधून, या कमळामधून कमळ निघालेलं, याच्यात ब्रह्म तयार झालेलं आहे. म्हणजे हे जे मूळ आहे, आद्यजल आहे, याला नार म्हणायचं आहे. हे ज्याचं निवासस्थान आहे, नार आद्यजल ज्याचं निवासस्थान आहे त्याचं नाव आहे नारायण. सगळ्याच जीवाला निर्माण करणारा ब्रह्मदेव या आद्यजलात राहणाऱ्या विष्णूपासून तयार झालेला आहे. नार म्हणून नार अधिक आयन म्हणून नारायण हे त्याचं नाव आहे. पुढचं नाव आहे नर. घेऊन जातो आम्हाला
कल्याणासाठी नेतो. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत बरं का. एक अर्थ एका ठिकाणी पाहिला, दुसरा अर्थ म्हणजे त्या श्लोकाशी संबंधित असलेला एकच जरी नाव एकच आहे नर, मागे जरी आलं तरी वेगवेगळ्या अर्थानं तो श्लोकाला लागू होतो किंवा वेगवेगळे नावं त्याचे गणल्या जातात त्याच्यात. नर म्हणजे घेऊन जातो, कल्याणाप्रत नेतो किंवा मनुष्य रूपाने अवतार घेतो नर म्हणजे. आज आपण थांबू. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.